सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। हातकणंगले तालुक्यातील रामलिंग आळते रोडवर असणाऱ्या ग्रीनवेल कंपनी या पत्रवळा तयार करणाऱ्या कंपनीला आग लागून करोडो रुपयांचं नुकसान झाले आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। यावेळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल, घटनास्थळी बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होते। हातकणंगले तालुक्यातील रामलिंग आळते रोडवर असणाऱ्या अनिल मालपाणी यांची ग्रीनवेल कंपनी पत्रवाळी तयार करण्याचा कारखाना काही वर्षांपासून या ठिकाणी आहे। या ठिकाणी 700 ते 800 महिला मजूर काम करतात। या ठिकाणी पत्रावळी तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहे। आज 11:30च्या सुमारास बॉयलर मध्ये लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली। या आगीने रौद्ररूप धारण केले होते। या ठिकाणी असणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो। या तयार केलेल्या पत्रावळ्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली। तेथे काही काम करणाऱ्या महिला व पुरुषांना बाहेर जाण्याचे आवाहन केले, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते। काही लोकांनी अग्निशमन दलाला फोन केले। अग्निशामक गाड्या यांना उशीर झाला, कारण की ही ग्रीनवेल कंपनी आळते हद्दीत असल्यामुळे गाड्यांना उशीर झाला। त्यामुळे अग्नी रौद्ररूप धारण केले। कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, घोडावत, शरद साखर कारखाना, पंचगंगा या सर्व ठिकाणच्या अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात होते। पण आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीची लोट 4 ते 5 किलोमीटर पर्यंत दिसून येत होते। घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। अनिल मलानी ही इचलकरंजीचे रहिवासी असून त्यांनी कंपनी सुरू केली। एक शाखा अत्यादी तर दुसरी शाखा हातकणंगले गावात आहे। सोमवारी पत्रावळी कारखान्याला आग लागल्यामुळे कोट्या रुपयांची अनिल मालपाणी यांचे मोठे नुकसान झाले आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे कर्मचारी करत होते। घटनास्थळी 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या। तसेच डोळ्यासमोर कंपनी जळत असल्यामुळे महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले होते। आगीवर नियंत्रण मिळवण्याबाबत बऱ्याच वेळेला यश आले आहे। या आगीमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर स्वामी महाराज, कोल्हापूर।